येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे भावजाचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळ येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय श्री संताची माथा चरणावरी 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 हे
टाळी वाजवा भजन करा सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा अतिशय गोड आजच्या या दिवसाला प्रसंगाला म्हणजे 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि आजचा हा पहिला दिवस कीर्तन परंपरेमध्ये कीर्तनासाठी वक्त्याला काही अटींचं काही नियमांचं पालन करावं लागतं. म्हणजे 7 दिवसापैकी पहिल्या दिवसाची सेवा असेल तर त्यामध्ये भगवंत आणि भगवंताच्या नामस्मरणाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे याच्यावरच चिंतन वक्त्यानं करावं. त्याच अनुषंगानं त्याच कारणानं गोड देव आणि देवाच्या नामस्मरणाचं महत्त्व सांगणारा तुकोबरायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा पद्धतीचा नामपर प्रकरणातील अभंग आज आपण सेवेकरिता घेतला. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. सकल साधू संतांच्या श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या कृपेनं संकल्पित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला आज या ठिकाणी करायचा आहे. पण चिंतनाकडे ओळण्यापूर्वी अर्थात अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जास्त वेळ पास न करता अगदी अर्धा ते 1 मिनिटामध्ये परिहार या ठिकाणी देईन. संतांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेली सेनगाव ही जी काही भूमी आहे हे गोड असलेलं गाव ग्राम या गावामध्ये सालाबाद प्रमाणे वयवर्ष 3रं आहे सप्ताहाचं. तर सकल संतांच्या आशीर्वादानं त्याच पद्धतीनं समस्त महिला भजनी मंडळीच्या संयोजनातून आणि श्री आप्पा स्वामी महाराज त्याचप्रमाणे संत सातारकर बाबा महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादानं आणि त्यामध्ये तुम्हाला मिळालेलं कुशल असं मार्गदर्शन नवे नवे तर वेळोवेळी आणि या सप्ताहासाठी विशेष ज्यांनी आपला अमूल्य असा वेळ तुम्हा सर्व गावकऱ्यांसाठी या ठिकाणी दिलाय आणि त्यांच्याच प्रेमाखातर आज इथं येण्याचा योग माझ्यासारख्या अल्प पामराला या ठिकाणी प्राप्त होतो. संपूर्ण महिला भजनी मंडळाच्या वतीनं त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं आदरणीय परमार्थ प्रेमी वारकऱ्यांमध्ये संबंध महाराष्ट्रातील जेवढी काही वारकरी मंडळी आहेत त्या सर्व वारकऱ्यांसाठी नवे नवे तर आमच्यासारख्या तरुण पिढीतल्या
वक्त्यांसाठी म्हणा, भजनप्रेमींसाठी म्हणा, एक गोड आणि आदर्श नाव आमच्याकडे ज्यांचं उच्चारलं जातं असे आदरणीय परमार्थ प्रेमी रमेश महाराज सेनगावकर हे एक नाव अगदी प्रख्यात आहे, विख्यात आहे आणि तितकंच गोड सुद्धा या ठिकाणी आहे. तर सर्वजण आम्ही त्यांना प्रेमानं बाबा असं या ठिकाणी म्हणतो. बाबांनी अगदी आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण मला या ठिकाणी पोहोचवलं आणि इथे येण्याचा योग मला प्राप्त झाला. संपूर्ण महिला मंडळीचे, भजनी महिला मंडळींचे सुद्धा अथक परिश्रम या कार्यक्रमासाठी संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी 7 दिवसाचा आयोजित नियोजित सुंदर या ठिकाणी केलेला 7 दिवसाचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, सुंदर कीर्तनाचा गजर आहे, आनंदाचा सोहळा. आजच्या या सेवेसाठी गायन वादनाची साथ महाराष्ट्रातील एक गुणीजन नामवंत गायक वादक या सेवेसाठी आज उपस्थित आहे. त्यामध्ये मृदंगाची साथ करण्यासाठी उपस्थित आमचे जगनदादा या ठिकाणी आहेत. बरोबर आहे ना? हां, जगनदादा या ठिकाणी आहेत. गोड मृदंगाची साथ मला या ठिकाणी करतायत. विशेष आभार त्यांचे व्यक्त करते. आमचे गौरव दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील. दादांचे मनस्वी आभार. चोपदार असतील. विनेकरी आजी तुमच्या चरणी वंदन. गायनाची गोड साथ करण्यासाठी उपस्थित आदरणीय विठ्ठल महाराज या ठिकाणी आहे. त्यांचे मनस्वी आभार. आदरणीय नवनाथ महाराज उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी वंदन. आदरणीय केशव महाराज, देवीदास महाराज, शारंगधर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पंचक्रोशीतील भजनी मंडळ, सुंदर गोड महिला मंडळ, बहुसंख्येनं पुरुष वर्ग, महिला वर्ग. आजचा पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला जरा सूट देते बरं का, पण उद्यापासून ही काळजी आपली आपणच घ्यायची. आम्ही एवढ्या लांबून यायचं आणि इथे येऊन काय पाहायचं? हां, तुमच्यासाठीच आहे ना सप्ताह. हां, उद्यापासून ही काळजी आपली आपण घ्यायची. संपूर्ण खालचाही मंडप भरला पाहिजे, इथेही सगळं गच्च्याच्या गच्च या ठिकाणी भरलं पाहिजे. आमचं हे गोड महिला मंडळ आपल्याच गावामध्ये एक नवीन आदर्श, नवीन ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशानं सुंदर असा हा अखंड हरिनाम सप्ताह त्यांनी आयोजित केला आहे. मग त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं आपण काम या ठिकाणी समजलं पाहिजे, कर्तव्य समजलं पाहिजे. असो, जास्त वेळ घेणार नाही. तुकोबरायांचा गोड सेवेकरिता नामस्मरणाचं वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आज आपण निवडलेला आहे. या अभंगामध्ये गोड चिंतन तुकोबराय या 4ही चरणामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी असं ठेवतायत की जीवन जगत असताना प्रत्येक जीव या ठिकाणी एका गोष्टीच्या शोधामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी राहतो. कोणती गोष्ट आहे माहिती आहे का तुम्हाला? का त्या गोष्टीचा तुम्ही शोध अजूनपर्यंत घेतलेला नाही? असा माणूस अजून जन्मालाच आला नाही बरं का. ती नेमकी गोष्ट आहे तरी कोणती, जी शोधण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करतो, पण चिरकाल मात्र टिकणारी ती गोष्ट आपल्याला कदापि प्राप्त या ठिकाणी होत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझे स्वहित नेनती कोणी. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, हे विचारण्यासाठी आम्ही कुठे जातो? ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. संतांजवळ जेव्हा जीव जातो उद्धार होण्यासाठी आम्ही नेमकं जीवनामध्ये काय करावं असं जेव्हा जीवानं प्रश्न विचारला, तेव्हा संत त्याचं गोड उत्तर देतात की कलियुगी उद्धार आहे ना. पाठ म्हणा ना, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नामस्मरण जर आपल्याकडे नसेल तर आपला उद्धार होणं कदापि शक्य नाही. या कलियुगामध्ये जन्म सफल करून घ्यायचा आहे, सार्थक जीवनाचं करून घ्यायचं आहे, उद्धार करून घ्यायचा असेल तर एकमेव पर्याय त्याच्यावर काय असेल तर ते फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरणच या ठिकाणी आहे. मग तुम्ही म्हणाल ताई नामस्मरणच का करावं? आता जीवाला, प्रत्येक जीवाला देवाची प्राप्ती करण्यासाठी आम्ही अट्टहास करतो नवे तर जो काही या ठिकाणी चाललाय, जो काही या ठिकाणी घाट घातलाय, तो कशासाठी घातलाय? भगवंताची प्राप्ती आम्हाला करून घ्यायची. आम्हाला त्याच्यापर्यंत जायचंय अथवा त्याला आमच्यापर्यंत आणायचंय. मग त्यासाठी एक उपाय, एक
पर्याय संत तुम्हाला आम्हाला एक असा सांगतात की ते केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला त्याच्यापर्यंत जाता येणार नाही. बघा, व्यावहारिक दृष्टिकोन आहे. एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर आपण काय करतो? त्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करतो. तत्वज्ञानानं भगवान परमात्मा सुद्धा देखील आपल्याला आपल्याकडे आकर्षित व्हावा असं वाटत असेल, तो आपल्याकडे यावा असं वाटत असेल, किंवा आपण गेल्यानंतर त्यानं आवडीनं स्वीकार करावं असं वाटत असेल, तर त्याला सुद्धा आवडणारा प्रकार आपल्याकडून घडणं तितकंच गरजेचं. मग संत मोठं गोड वर्णन करत आहे. नामाचा उच्चार रात्रंदिना, नामाचा उच्चार रात्रंदिना, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका साध्य करायचंय, प्राप्त करायचंय, तर निश्चित त्याला आवडणारा प्रकार सुद्धा तुझ्याकडून घडणं तितकंच गरजेचं आहे. मग देवाला आमच्या काय काय आवडतं, गोड वर्णन या अभंगामध्ये संत तुम्हाला आम्हाला करून दाखवतात. नामाचा उच्चार रात्रंदिना, अजून काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आवडे देवासी तो ऐका प्रकार. हृदयी जिव्हाळा वैष्णवांचा, हा एकूण सर्व प्रकार जेव्हा आपल्याकडून घडेल तेव्हा त्याला शोधण्यासाठी तिसरं कुणीकडे जायची गरज नाहीये. काय आवडतं? जो सदैव अखंड देवाचं चिंतन करतो, नामस्मरण करतो. अजून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ सुद्धा त्याला जास्त आवडते. कुणाकुणाच्या नाहीवर बोट करा. सगळेच खरं बोलतात बसलेले मंडपात. सगळ्यांच्या गळ्यात माळ आहे, बोलत नाहीत का इकडं? खालच्या बसलेल्या सगळ्यांच्या गळ्यात माळ आहे. तुमच्या माळ आहे? वट्यावरचे, इकडचे, इकडच्या नाही. आजीने वर बोट केलं नाही, अशांनी वर बोट करा. लाजायचं काम नाही. जब किया तो डरना क्या.
उशिरा का होईना पण कळतंय ते, धन्यवाद त्याबद्दल बरं का. काय ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही अशांकडे लायसन नाही म्हटल्यानंतर तिथे प्रवेश मिळण्याचं कारणच काही उरत नाही. त्याला प्राप्त करायचंय, त्याच्यापर्यंत जायचंय म्हटल्यानंतर या सर्व प्रकार या सर्व गोष्टी आपल्याकडे असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ ज्यांच्या नसेल त्यांनी आता जागा रे बाईनो जागा, हा काय आता तरी जागा व्हा, करावी तातडी परमार्थाची. संत सांगून गेले, ज्या घडीला ज्या क्षणाला तुला या भक्तीचं परमार्थाचं नामचिंतनाचं महत्व या ठिकाणी समजलंय त्याच घडीपासून त्याच क्षणापासून तू या गोड भक्तीला सुरुवात करावी. मग आता जर तुम्हाला तुळशीच्या माळेचं महत्व कळालंय आणि आतापर्यंत तुम्ही घातलेली नाही तर येणारी पवित्र एकादश तो पर्व काळ आपण जीवनामध्ये साधायचा. आमच्या गौरव दादांकडे प्युअर तुळशीच्या माळे मिळतात, त्यांच्याकडून एक माळ विकत घ्यायची आणि ती गळ्यामध्ये परिधान करायची ना. हात म्हणा हा. अरे बापरे, तुम्ही कबूल सुद्धा व्हायना म्हटलं घालायच्याच मागे दिसतात मला. मग हा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, अखंड देवाचं चिंतन हा एकूण सर्व प्रकार ज्याच्याकडे घडतो ज्याच्याकडे होतो त्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती या ठिकाणी होते. म्हणजे नामस्मरण हे जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे. संतांनी अनेक पद्धतीनं अनेक अभंगाद्वारे अनेक प्रमाणाद्वारे तुम्हाला आम्हाला या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. मग संत नुसतं दुसऱ्याला सांगायचं काम करत नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, असं वागणं आमच्या संतांचं नाहीये. आमचे संत म्हणजे तुकोबर आहे. जे काही आज तुम्हाला आम्हाला आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त करताय ते फक्त सांगण्याचं काम करत नाही तर त्याचा आधी अवलंब स्वतःच्या जीवनामध्ये तसे किंवा मग तू का म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. आम्ही फक्त तुमच्यासारखं सांगतच नाही, आधी ते आत्मसात केलंय, त्याचा अवलंब केला, त्याचा अनुभव घेतला आणि मग आम्हाला त्यापासून फायदा झाला म्हणून आम्ही तुम्हाला सुद्धा या ठिकाणी तो फायदा व्हावा या उद्देशानं आम्ही जे केलं ते तुम्हाला सांगितलं. अर्थात तुकोबरायांचं जीवन आम्ही त्याचं परीक्षण केलं, निरीक्षण केलं. तर तुकोबरायांचं जीवन कसं आहे हो, संसार भले असेल आपल्या तुलनेत थोडासा कमी याचा, पण जीवन मात्र कसं जगले तुकोबर आहे. आजी संसार सुफल झाला गे माय, आजी संसार सुफल झाला गे माय.
कृष्णाच्या मुखानं वर्णन करतायत, याजसाठी केला होता आम्ही अट्टहास, शेवटचा दिस माझा गोड व्हावा. गोड झाला म्हणजे काय, नुसतं आयुष्यच नुसतं जीवनच नाही, तर त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. आपल्यासारखं परत परत जन्म आणि परत परत मरण आता या भानगडीत पडायचं काम राहिलं नाही. आजी संसार सुफ झाला गे माय, देखिले पाया विठोबाचे तुम जवाबा, तुम जवाबा. तो आमचा होण्यासाठी आम्ही काय केलं, म्हणून आदर्श जर कुणाचा जीवन जगत असताना सफल होण्यासाठी घ्यायचा असेल तर तुकाराम महाराजांचा आदर्श तुम्ही आम्ही घेतला पाहिजे बरं का. नवे नवे तर जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेल्या विचारांचं आचरण करूनच तुम्ही आम्ही जीवन जगलं पाहिजे. कारण तुकोबरायांचं जीवन हे तुम्हाला आम्हाला सुद्धा आदर्श बनवेल इतकी विचारांमध्ये त्यांच्या ताकद आपल्या या ठिकाणी दिसून येते. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, ज्यांच्या नावातच जर इतकी ताकद असेल तर उभ्या जन्माचं परीक्षण करून तुम्ही आम्ही जीवन जगलात तर आपला सुद्धा निश्चित व्यापार सफल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुकाराम हा शब्द साधा सुद्धा शब्द नाहीये. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची कळा तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया चालण्याचे बळ. तुकाराम या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे? जगण्याचा पाया चालण्याचे बळ. तुम्हाला आम्हाला सुद्धा जर जीवनात सफल व्हायचं असेल तर निश्चित गाथा ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथांचा आधार घेऊन तुम्ही आम्ही जीवन जगलं पाहिजे. कारण यांनी यांचा व्यापार सफल करून घेतलाय, यांनी यांचं जीवन या ठिकाणी सफल करून घेतलंय. मग तुकोबराय म्हणतात आमचं जीवन आम्ही सफल करून घेतलं, पण कशाच्या आधारावर? फक्त आम्ही सांगत नाही तर आपल्यासाठी खरंच नाही तर बरं असलेलं सुद्धा नामस्मरण आम्ही आत्मसात जीवनामध्ये या ठिकाणी केलं. एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं की 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. अवघ्या 15 दिवसामध्ये तुकोबरायांना भगवंताचा साक्षात्कार या ठिकाणी झाला. कारण काय तर अखंड चिंतन अखंड नामस्मरण तुकोबराय आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी करतात आणि मग त्यांच्याच जीवनात आलेला अनुभव ते तुम्हाला आम्हाला अभंगाच्या प्रथम चरणात सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच सत्य
वाजवायच्या तर मोकळ्या मनाने वाजवा. हा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. प्रथम चरणामध्ये मोठं गोड चिंतन तुकोबरांनी सांगितलं की बाबांनो, याचा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतला आणि मग तुम्हाला आम्ही सांगतोय की हे देवाचं नाम तुमच्या आमच्यासाठी खरंही आहे बरं, नुसतं खरंच नाही तर ते बरं सुद्धा आहे बरं का. सत्य, साच आणि खरे असे सारख्याच अर्थाचे असणारे 3 शब्द तुकोबरांनी सोबतच एकाच अभंगामध्ये या ठिकाणी वापरले. विचारायला गेलो तर तुकोबर आहे काय, एकाच अभंगामध्ये एकाच चरणामध्ये नवे तर एकाच ओळीमध्ये तुम्ही सारख्याच अर्थाचे 3 शब्द का वापरता हो तुकोबर आहे? कारण आम्ही मराठी भाषा चांगली शिकलोय ना. तुम्हाला बोलूच नको मी काही. हा शिकलात की नाही मराठी? माझी कळते का? मला इंग्लिश पण येत नाही बरं का, एवढीच येते. हा मराठी भाषा आम्ही चांगली जाणून आहोत. मग आमच्या माहितीनुसार सत्य, साच आणि खरे या 3ही शब्दांचा अर्थ तर एकच या ठिकाणी होतो. सत्य म्हणजे साच आहे, साच म्हणजेच खरं आहे आणि खरं म्हणजेच सत्य या ठिकाणी आहे. मग तुकोबर आहे, तुम्ही एकाच जागी ह्या सारख्याच अर्थाचे 3 शब्द का वापरले हो तुकोबर आहे? तर तुकोबर आहे म्हणतात जरी सारख्याच अर्थाचे शब्द असतील तरी मला या 3ही शब्दांद्वारे तुम्हाला थोडासा वेगवेगळ्या प्रकारानं हा मुद्दा मला तुमच्या समोर ठेवायचा आहे. मग का वापरलं तुकोबरांनी? तर त्याचं प्रयोजन तुकोबरा आपल्याला सांगतात की देव आणि देवाचं नाम. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, देव आणि देवाचं नाम हे भिन्न नाहीये, वेगळं नाहीये, दोन्ही ते एकच आहे. देशकाळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळीला विश्वाकार. देव आणि देवाच्या नामामध्ये कसली भिन्नता नाही, कसला फरक नाही. मग तुम्ही कुठेही जा, देव आणि देवाचं नाम हे सर्व काळामध्ये सत्य आहे, सर्व देशामध्ये खरं आहे आणि सर्व वस्तूमध्ये साच अशा स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मी सारख्याच अर्थाचे 3 शब्द तुमच्या समोर या ठिकाणी वापरले. ठीक आहे तुकोबर आहे, मुद्दा थोडासा आम्हाला समजेल अशा पद्धतीनं तुम्ही पटवून आम्हाला द्या. मग तुकोबर आहे बोलू लागले, बघा एखाद्या काळामध्ये एक वस्तू असते तर ती दुसऱ्या काळामध्ये नसते. उदाहरणार्थ आता जे पंतप्रधान आहेत ते आता आहेत, अजूनही काही दिवस आपल्याला दिसतील, पण इथून पुढे 50 वर्षांनी ते दिसतील का? नाही. जसा जसा काळ बदलेल तशा तशा गोष्टी काय असेल नसेल ते सृष्टीचं अवघं स्वरूप या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. पण देव आणि देवाच्या बाबतीत मात्र असं वर्णन आलेलं आहे की देव आणि देवाचं नामस्मरण हा सर्व काळामध्ये आहे त्याच स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. भूतकाळातही होतं, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा कधी नष्ट होईल असं नाही. सर्व काळामध्ये सत्यसाच खऱ्या स्वरूपानं देव आपल्याला पाहायला मिळतो, त्याचं नामस्मरण आपल्याला पाहायला मिळतं. आता एखाद्या देशामध्ये एखादी गोष्ट असते, तिचा अभाव दुसऱ्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ती तिथे मिळेलच असं नाही. अर्थात कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. अवघ्या जगामध्ये तुम्ही आम्ही जर फिराल, देवाचं फक्त नाव बदललेलं आहे पण देव नाही असा देश अजून जन्माला आलेला नाही. भले नाव त्याचं बदललेलं असेल पण देव हा सर्व देशामध्ये म्हणजे सर्व जगतामध्ये तुम्हाला आम्हाला आहे असाच पाहायला मिळतो. तिसरा मुद्दा थोडासा तुकोबरांनी टप ठेवलाय की देव आणि देवाचं नाम हे सर्व काळात आहे, सर्व देशांमध्ये आहे, ठीक आहे. पण तिसरा मुद्दा तुकोबरांनी आपल्या समोर ठेवलाय की देव आणि देवाचं नाम हे सर्व वस्तूमध्ये देखील सुद्धा साच अशा स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतं. आता वस्तू ही सजीव असते का निर्जीव? एकच उत्तर आलं. इकडं वस्तूचा तुमचा संबंधच नाही का कधी येत? बरं जाऊ द्या. हा माईक कसा आहे? आता कीर्तन झाल्यावर चालत तो तिकडे जाईल का? त्याला नेऊन तिथे ठेवावं लागतं. काय वस्तू ही निर्जीव स्वरूपाची आहे. मग तुकोबरांचा मुद्दा असा आहे की या निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा आमचा सगुण साकार भगवान परमात्मा आपल्याला साच अशा स्वरूपामध्ये पाहायला
मिळतो. मग निर्जीव वस्तूमध्ये कसा देव राहील याला अपवाद आमचा छोटासा भक्त प्रल्हादाचं चरित्र आम्ही वाचलं तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा सगुण साकार भगवान परमात्मा वास करतो. छोटासा भक्त प्रल्हाद आहे, 4-5 वर्षाचा, राक्षस कुळामध्ये जन्म झालाय, पण देवाचं एवढं वेड आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, काय चाललंय कशाचीच घेणं देणं राहिलेलं नाही. आमचा देव आणि त्याचं नामस्मरण आम्ही जीवनामध्ये या ठिकाणी करतोय. छोटासा असणारा भक्त प्रल्हाद अखंड 24 तास देवाचं नामस्मरण आपल्या मुखानं या ठिकाणी करायचा. पण राक्षस कुळामध्ये जन्म झालाय म्हणजे त्याचा बाप कोण आहे? कोण? हिरण्यकशिपू. राक्षस कुळात मोठा राक्षस आहे. बापाला राग यायचा, माझ्या दुश्मनाचं भजन माझ्या समोर माझा स्वतःचा मुलगा करतो. जसं जसं तो नामस्मरण घ्यायचा, नामस्मरण करायचा, तसा तसा त्या बापाच्या रागाचा पारा चढत 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 जायचा. किती वेळा सांगितलं माझ्या समोर त्याचं नाव घेऊ नको, तरी ऐकायला मात्र प्रल्हाद तयार नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेत असे. वाचा आता शांत बसत नाही, वाचन आम्ही मुखानं सदैव त्या भगवंताचं नामस्मरण करतोय. ही अवस्था त्या प्रल्हादाला या ठिकाणी प्राप्त झाली. एक दिवस गोड भगवंताचं नामस्मरण प्रल्हाद आपल्या कुटियामध्ये या ठिकाणी करतोय. कसं? नारायण नारायण श्रीमन नारायण. आता मला सांगा, भक्त प्रल्हादाचं एकूण वय फक्त 5 ते 6 वर्षाचं आहे बरं का. तुमचे किती आहेत वय? तरी आता मी म्हटल्यावर तुम्ही म्हणणार आहेत का? मग म्हणणार आहेत ना? ज्याची त्याची इमानदारी ज्याच्या त्याच्या जवळ बरं का. श्रीमन नारायण 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 हरी नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण हरी नारायण नारायण नारायण. तिकडच्या म्हणा, हरी नारायण नारायण नारायण. श्रीमन नारायण नारायण हरी नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. गोड नामस्मरण चाललंय, त्याच्या नादात त्याच्या छंदात हेच नामस्मरण त्याच्या बापाच्या कानावर पडलं. रागानं लालबुंद तो झाला, रागानं ताड 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 चालत त्या बाळाजवळ आला, हात धरून त्याला उठवलं आणि बोलू लागला. रागानं लालबुंद झालेला तो बाप, पण भक्त प्रल्हाद त्याला घाबरत नाही, कारण मी काय करतोय? माझ्या देवाचं भजन करतोय, मागे पुढे उभा राहे सांभाळित, मला घाबरायचं कारण नाही. बापानं धरून त्याला उठवलं, रागानं बोलू लागला, एवढं माझ्या समोर माझ्या दुश्मनाचं नाव घेतो,
खाण्याची सूद नाही, पिण्याची सूद नाही, कशाशीच घेणं देणं तू ठेवलेलं नाही. मी काय बोलतो त्याच्यावर तुझं लक्ष नाही. हल्ली प्रल्हादाचं, कोणत्याच प्रल्हादाचं बापाच्या बोलण्यावर लक्ष नाही. त्या प्रल्हादाचं सुद्धा नव्हतं बरं का. काय रागानं लालबुंद झालेला तो बाप अगदी बोलू लागला, पण प्रल्हाद घाबरत नाही. एवढं नामस्मरण करतो, मग सांग आजपर्यंत एवढं नामस्मरण केल्या सरसर तुझा देव तुला दिसला का, भेटला का? आणि भेटला असेल, दिसला असेल तर मलाही तो सांग नेमकं कुठे आहे. बापाला छोटासा प्रल्हाद म्हणतो, बाबा माझा देव कुठे आहे असं न विचारता तो कुठे नाही असं जर विचारलं तर कदाचित भावशीर पडू शकतं. कारण तो नाही अशी वस्तूच जगाच्या पाठीवर अजून जन्माला आली. जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. वाचम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, आडव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. वाचम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, स्थळी भरला विठा ठाव नाही उरला. दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. जसा आमच्या संतांना तो सर्वत्र दर्शन देतो, कारण तो नाही अशी वस्तूच अजून जन्माला आली. एरवी सर्वांच्या हृदय मी अमुक आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तू गामी. मौलिक ज्ञानोबरांचं चिंतन आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तू गा मी. सर्वत्र माझा देव वास करतो. मग बाबा तू कुठे आहे असं न विचारता तो कुठे नाही असा प्रश्न विचारला तर कदाचित मी त्याचं उत्तर तुम्हाला देऊ शकतो. प्रल्हादानं चिंतन सांगितलं, मग तुझा देव जर सर्वत्र आहे तर या समोरच्या खांबामध्ये सुद्धा त्यानं असणं गरजेचं आहे. तुम्ही काय म्हणता असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये शंका घेण्याचं कारणच नाही. भक्त प्रल्हादानं छाती ठोकून सांगितलं, बाबा या समोरच्या खांबामध्ये सुद्धा माझा देव या ठिकाणी वास करतो. प्रल्हादाच्या शब्दाची लाज राखण्यासाठी जगाचा चालक आणि मालक भगवान परमात्मा निर्जीव खांबातून सुद्धा प्रगट या ठिकाणी झाला. स्तंभी नारायण प्रगटाले, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण प्रगटले, स्तंभी नारायण. खांबावरीला मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले. त्या स्तंभातून, त्या खांबातून सुद्धा सगुण साकार भगवान परमात्मा प्रगट या ठिकाणी झाला. तुकोबरांचा तिसरा मुद्दा आहे की निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा आमचा सगुण साकार भगवान परमात्मा या ठिकाणी वास करतो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की सत्यही आहे, साचही आहे आणि खरं सुद्धा या ठिकाणी आहे. आता तुम्ही म्हणाल, कारण ऐकणारा श्रोता बहुत चतुर असतो, हुशार असतो बरं का. तुम्ही म्हणाल, मगाशी म्हटल्या देवात आणि देवाच्या नामस्मरणात काही भिन्नता नाही. मग देव जर वस्तूत असेल तर देवाचं नामस्मरण सुद्धा वस्तूत असलंच
पाहिजे. वाटतं का तुम्हाला असेल म्हणून? बरं जाऊ द्या. जनाबाईचं नाव ऐकलंय? हा का काही संबंधच नाही तिचा आणि तुमचा?